अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो. तर बघा, पूजेच्या घरात ठेवलेला शंख हा संपत्ती नष्ट करतो. त्यामुळे अशी चूक करू नका. तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना करता का, देवाचे नाव घेता का, उपवास करता का, पण तरीही एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या घरात पैसेच राहत नाहीत. घरातील आजार हे समाप्तीचे नाव घेत नाहीत आणि निराशा मात्र सगळीकडे पसरलेली असते. जर होत असेल तुमच्यासोबत, तर थोडा वेळ थांबा आणि तुमच्या घरातील मंदिराकडे काळजीपूर्वक पहा. असे नाही की तुम्ही नकळत देवाची अशी चूक केली आहे जी हळूहळू तुमच्या संपूर्ण घराचा आनंद नष्ट करत आहे. तर बघा, विशेषतः असे काहीतरी ज्याला की आपण खूप शुभ मानतो. आपल्याला असं वाटत असते की ती गोष्ट केल्याने काहीतरी शुभ घडेल, काहीतरी चांगलं घडेल. परंतु जर तीच गोष्ट चुकीच्या मार्गाने ठेवली गेली तर ती तुमच्या जीवनात गरिबी आणि दुःख निर्माण करू शकते. होय, तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की आपण सर्वजण खूप वेळा असा विचार करतो की आपल्या मंदिरात ठेवला जाणारा जो शंख आहे तो खूप शुभ आहे आणि जिथे शंख आहे तिथे माता लक्ष्मीचे निवासस्थान कायमचे आहे. पण तुम्ही कधी विचार असा केला आहे का की प्रत्येक शंख हा शुभ नसतो आणि असे काही शंख असतात जे तुमच्या घराची शांतता हिरावून घेऊ शकतात. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की शंख इतका शक्तिशाली का मानला जातो आणि एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम मी असं समजते की शंख इतका पवित्र का मानला गेला आहे, याचं उत्तर आपल्याला हवं आहे. तर बघा, तर आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की जेव्हा देव आणि राक्षसांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून अनेक मौल्यवान रत्ने बाहेर आली आणि त्यापैकी हा शंख हा एक होता. आणि त्या समुद्र मंथनातून माता लक्ष्मी देखील प्रकट झाली. म्हणूनच शंख हा माता लक्ष्मीशी संबंधित असा मानला जातो. आणि असेही म्हटलं जाते की जिथे शंख असतो तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होऊ लागते. आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पण इथे आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे काय, तर आमचा असा विश्वास आहे की कोणतेही शंख आणणे आणि ते मंदिरात ठेवणे पुरेसे आहे. शंख हा शुभ आहे म्हणजे आपण कोणतेही शंख आणू शकतो आणि आपल्याला हे समजतच नाही की शंख देखील वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि प्रत्येक शंखाचा प्रभाव हा वेगळा वेगळा असू शकतो. त्यातील काही अत्यंत पवित्र असतात तर काही असेही आहेत ज्यांना तुम्ही घरी ठेवणे हे योग्य मानले जात नाही, ते शुभ मानलं जात नाही. आणि जर चुकीचा शंख तुमच्या घरात जर शिरला तर तो हळूहळू तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा कमी करू लागतो आणि तुम्हाला हे माहीत सुद्धा होत नाही. तर बघा, सर्व तपशिलासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही माझ्या संपर्कात राहा आणि जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे काही तुम्हाला विचारायचे असतील क्वेश्चन ते तुम्ही विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. त्यामुळे सर्वप्रथम अनेक लोक करत असलेल्या या पहिल्या चुकीबद्दल बोलतात, जी म्हणजे शंख योग्यरित्या ओळखणे नाही. तर बघा, आज बाजारात अनेक प्रकारचे बुरखे आहेत पण प्रत्येक साधन हे एकसारखे नसते. याचे दोन मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे जे खेळले जाते आणि दुसरे म्हणजे ते केवळ पूजेत ठेवले जाते. तर आपण उडवतो तो शंख आवाज निर्माण करण्यासाठी असतो आणि विशेष प्रकारचा शंख हा पूजेत ठेवला जातो आणि तो उडवला जात नाही. तर एक अशी चूक आहे माणसाकडून होते की लोक प्रत्येक कामासाठी एकच शंख वापरू लागतात. ते देखील तेच खेळतात आणि त्याच्यासोबतच देवाला पाणी अर्पण करतात. तर हे योग्य मानले जात नाही, कारण आपण आपल्या तोंडाने वाहतो तो शंख शुद्ध मानला जात नाही आणि देवाच्या प्रतिष्ठेसाठी तो वापरला जाऊ नये. जर आपण तशी चूक केली, तसं काहीतरी केलं तर त्याचा उपासनेच्या शुद्धतेवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या जीवनावरती होऊ लागतो. त्यामुळेच बघा, तर हे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी की वाजवला जाणारा शंख हा वेगळा असतो आणि आपल्या पूजेसाठी वापरला जाणारा जो काही शंख आहे तो वेगळा असतो. त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेला शंख थोडा तुटतो किंवा त्याला थोडासा फोड येतो, परंतु आपण त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतो आणि त्याच प्रकारे देवाकडे तो तसाच ठेवतो. विशेषतः शंख कवच, कारण ती एक अतिशय संवेदनशील आणि ऊर्जावान वस्तू सुद्धा त्याला
मानली जाते. तर तर बघा, तुटलेला शंख हा घराची सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी करतो आणि हळूहळू त्या गोष्टीमुळे हळूहळू आपल्या घरामध्ये कलह, वादविवाद हे वाढू लागतात. छोट्या गोष्टींवरून वाद होईल आणि मनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण होईल. असेही म्हटले जाते की तुटलेल्या शंखामुळे घरात दरी निर्माण होते, म्हणजेच नात्यामध्ये अंतर वाढतं आणि कुटुंबातील सदस्यामध्ये मतभेद वाढू लागतात. म्हणून जर तुमच्या घरात असा शंख असेल, तुटलेला, फुटलेला, फुगालेला, तर तो ताबडतोब तुमच्या देवाच्या मंदिरातून काढून आपल्या वाहत्या पाण्यात ते अर्पण करा. तर आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीकडे वळूया, जी खूप सोपी वाटते, पण त्याचे परिणाम मात्र इतके खोल होतात की एका व्यक्तीला हे समजत सुद्धा नाही की अचानक त्याच्या आयुष्यात इतक्या समस्या कशा दिसू लागतात ते. तर बघा, बऱ्याचदा असे वाटते की सर्व काही ठीक होईल, घरात शांतता राहील, काम धीम्या गतीने सुरू आहे, पण अचानक गोष्टी आपल्या बदलतात. उद्योगधंदे बंद होऊ लागतात. कामाच्या ठिकाणी दरवेळेला काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी संकट मोठी येऊ लागतात. पैसा थांबत नाही आणि घरात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. तर बघा, अशा परिस्थितीमध्ये लोक काय करतात, तर बाह्य कारणं शोधत असतात. कधी कोणाच्या तरी डोळ्यांना दोष देतो, कधी ग्रहीय दोष घराच्या मंदिरात लपलेला असतो, परंतु प्रत्यक्षात त्याचं कारण आपल्या मंदिरात, आपल्या देवघरातच लपलेलं असते. ही म्हणजे काय, तर शंख ठेवण्याच्या पद्धतीची संबंधित आहे. आता लोकांच्या बाबतीत कसं होतं, वास्तुशास्त्रामध्ये असं लिहिलंय की शंख हा कुठे ठेवला, म्हणजे कोणत्या ठिकाणी, कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे. तर बघा, लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये 2 शंख कधीही एकत्र ठेवायचे नाहीत. तर अनेक घरामध्ये असं दिसून आलं आहे की लोक सजावटीसाठी किंवा अधिक शुभ काहीतरी घडण्यासाठी 2 शंख ठेवतात. एक भगवान विष्णू आणि दुसरी देवी लक्ष्मी. त्यांना अधिक फायदा होईल असं त्यांना वाटत असतं, पण प्रत्यक्षात तसं काही नाही आहे. तो एक खूप मोठा दोष बनतो. जेव्हा दोन्ही शंख एकत्र धरण्यास सुरुवात झाली, शेवटी सर्व देवता भगवान शिवाच्या आश्रयात गेला आणि भगवान शिवाने त्यांचा वध केला. तर त्याच्या शरीराच्या अवशेषातून शंख जन्माला आला असेही म्हटलं जातं, कारण शंखचूर हा भगवान विष्णूचा हा भक्त होता. म्हणूनच काय, तर भगवान विष्णूला शंख आवडतो, पण कारण त्याचा वध भगवान शिवाने केला होता. त्यामुळे आपल्या शिवपूजेत शंख वापरला जात नाही. तर बघा, मृत्यू हा देवाला प्रिय आहे, म्हणून जर एखादी व्यक्ती भगवान शिवाला शंखाने पाणी अर्पण करत असेल, तर शास्त्रामध्ये ते योग्य मानले जात नाही आणि ते उपासनेच्या शुद्धतेविरुद्ध मानले जाते. आता शंख कवचाचा योग्य वापर काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. तर बघा, तसेच ती कशी ठेवायची, त्याची पूजा कशी करायची आणि कोणत्या नियमांचे पालन करावे. तर हाच शंख आपल्या जीवनामध्ये आनंद, शांतता आणि समृद्धीचे दरवाजे उघडू शकतो. तर महाराजांचा शंख हा केवळ पूजेचा एक साधा विषय नाही, हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये ध्वनी आणि ऊर्जा या दोन्हींचा अद्भुत संगम आहे. जेव्हा शंख फडकवला जातो तेव्हा त्यातून निघणारा आवाज हा सामान्य नसतो. हे संपूर्ण वातावरणावर परिणाम करणारे एक कंपन निर्माण करत असतं. असं म्हटलं जातं की शंखाच्या आवाजाच्या आत ओमचा आवाज लपलेला असतो आणि ओम हा संपूर्ण विश्वाचा मूळ आवाज मानला जातो. त्यामुळे हेच असे एक कारण आहे की जेव्हा शंख वाजवला जातो तेव्हा घराचे वातावरण आपलं लगेच बदलून जातं, मन शांत होऊ लागतं आणि आपल्या घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जाही अनुभवली जाते. परंतु हा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा शंख शुद्ध आणि योग्य असतो आणि तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वाजवला जातो. अनेक लोक नियम न ओळखता कोणत्याही वेळी शंख वाजवतात, परंतु शास्त्रामध्ये असं लिहिलंय की शंख फडकवण्यासाठी देखील एक विशिष्ट प्रकारची वेळ दिलेली असते. एक विशिष्ट वेळ, एक विशिष्ट काळ असतो. तर त्याचा काळ तर विशेषतः सकाळची पूजा आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी शंखनाद करणे हे खूप शुभ मानले जाते. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो आणि आपण शंख वाजवतो तेव्हा तो आवाज संपूर्ण घराला एका नवीन ऊर्जेने भरून टाकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात ही सकारात्मक होते आणि मन स्थिर होते. त्याचप्रमाणे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा शंख फडकवला जातो तेव्हा तो संपूर्ण दिवसाची नकारात्मक ऊर्जा सगळी दूर करतो आणि घराला एक संरक्षक कवच प्रदान करतो. संध्याकाळची वेळ जी असते ती विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण ती
दिवस आणि रात्र यांच्यातील एक वेळ असते, ज्याला गोधुलाली वेळा असेही म्हणतो. तर यावेळी वातावरण आपलं पूर्णपणे बदलतं आणि विविध प्रकारच्या सूक्ष्म ऊर्जा सक्रिय होतात. आणि यावेळी जेव्हा शंख फडकवला जातो तेव्हा त्याचा आवाज त्या सर्व नकारात्मक परिणामांना दूर करतो आणि घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार करतो. परंतु हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की रात्री उशिरा शंख वाजवू नये, कारण त्यावेळी वातावरण शांत असते आणि शास्त्रामध्ये ती वेळ जी आहे, ती काळ जो आहे तो योग्य मानलेला जात नाही. त्यामुळे योग्य वेळेची काळजी घेणे हे सुद्धा एक योग्य पद्धती इतकेच महत्त्वाचे आहे. आता शंखातील पाणी भरण्याबद्दल आणि त्याचा वापर करण्याबद्दल खूप जण बोलत असतात. तर आधी सांगितल्याप्रमाणे पूजेत वापरलेला शंख हा कधीही रिकामा ठेवू नये. ते नेहमी स्वच्छ पाण्याने भरले पाहिजे किंवा पाणी सामान्य ते मानले जात नाही, हे पवित्र पाणी मानले जाते. जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता आणि त्या शंखाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडता तेव्हा काय होतं, तर ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्याला शुद्ध करतं. असं मानलं जातं की ते नकारात्मक ऊर्जा, दृष्टडोळा म्हणजेच काय नजर आणि कोणत्याही प्रकारची अशुद्धता जी आहे ती पूर्णपणे आपल्यापासून दूर करते. हे एका प्रकारचे आपल्या घराचं रक्षण करतं आणि पर्यावरणाला पवित्र ठेवतं. परंतु या प्रक्रियेत हे देखील लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की ज्या शंखातून तुम्ही पाणी शिंपडत आहात तोच शंख असावा जो केवळ फक्त पूजेसाठी ठेवण्यात आला आहे, जे कधीही तोंडाने लावले गेले नाही, कारण शुद्धतेला विशेष महत्त्व आहे. शंखाची शुद्धता कायम राहिली तर त्याचा परिणाम सुद्धा योग्य प्रकारे दिसून येईल. दररोज पाणी बदलणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शिळं पाणी त्यामध्ये अजिबात वापरायचं नाही. दररोजच्या दररोज रेग्युलर पाणी, स्वच्छ पाणी त्यामध्ये भरून ठेवायचं आणि त्यामुळं शंख हा वेळोवेळी स्वच्छ करणं देखील तितकंच आवश्यक आहे. ते गंगाजलाने धुवा, थोडे त्याला तिलक लावा आणि देवासमोर पूर्ण श्रद्धेने त्याला ठेवा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही या नियमांचे पालन जेव्हा करता तेव्हा शंख हळूहळू तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनतो आणि त्याचे परिणामसुद्धा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवू लागतात. तर बघा मित्रांनो, आपल्या घरातील लहान मुलांना देखील शंखाचे महत्त्व समजून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, आजच्या काळामध्ये काय होते, अनेक परंपरा ज्या आहेत त्या विस्मृतीत जात आहेत. पण जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टींचे महत्त्व सांगतो तेव्हा आपली संस्कृती आणि आपल्या श्रद्धेचा वारसा हा जिवंत राहतो. त्यामुळे लक्षात ठेवा की शंखाचा खरा अर्थ केवळ पूजा नाही, तर तो पवित्रता, शिस्त, सकारात्मकता आणि ईश्वरावरील विश्वास याचे प्रतीक आहे. जर श्रद्धा, नियम आणि स्वच्छता यासह शंखाची पूजा केली गेली तर तो घरातील आध्यात्मिक वातावरण अधिक सुंदर बनवू शकतो. म्हणूनच आजच आपल्या पूजा घरातील शंखाकडे लक्ष द्या. तो स्वच्छ आहे का, योग्य प्रकारे त्या योग्य दिशेला तो ठेवलेला आहे का आणि त्याची योग्य पूजा केली आहे का, हे तुम्ही स्वतः तपासा. तर या छोट्या मोठ्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरामध्ये शांतता, सौहार्द आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय आहे? फक्त शुद्ध मन, चांगले कर्म आणि खरी श्रद्धा. शंख हे त्या श्रद्धेचे एक सुंदर प्रतीक आहे. तर बघा, मला जेवढं सांगायचं होतं ते तर मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.